रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत भाजप आणि शिवसेनेत चुरस पाहायला मिळणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मैदानात उतरणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे, तर अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्याकडून पडद्यामागील हालचालींना वेग आलाय, तर मंत्री चव्हाण यांच्याकडून लोकसभा मतदारसंघ बांधणीची जोरदार तयारी सुरू झाली आहे। शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची ही चर्चा होती आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेत चुरस पाहायला मिळतेय। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मैदानात उतरणार आहेत अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय। तर शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होतीये। तर विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती दिली आहे। भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्याकडून पडद्यामागच्या हालचालींना जोरदार वेग आलाय, तर मंत्री चव्हाण यांच्याकडून लोकसभा मतदारसंघ बांधणीची जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। चेतन, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेत चुरस पाहायला मिळते का? निश्चितच अक्षरा, याआधी लोकशाही मराठीने एक बातमी दिलेली होती की भाजप लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या वेळी अनेक मतदारसंघांमध्ये धक्कातंत्र वापरताना पाहायला मिळेल। त्याच्यामध्ये दक्षिण मुंबईचा एक मतदारसंघ होता आणि त्यानंतर आता दुसरा जो मतदारसंघ समोर येतो रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे, ज्या ठिकाणी राज्यातील नेत्यांना केंद्रात पाठवण्याची तयारी भाजपने सुरू केलेली आहे। आणि जी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर येते की वरिष्ठ पातळीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवडणुकीच्या कामाला लागायचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टीने रवींद्र चव्हाण यांनी हालचाली सुरू केल्याची माहिती आता भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून माहिती समोर येते। महत्वाची बाब म्हणजे लोकसभा जो रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आहे तेथील अनेक पदाधिकारी आहेत महाविकास आघाडीतील, त्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण यांनी सुरू केलेलं आहे आणि एकंदरीत ही बांधणी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे किरण सामंत यांना मोठा धक्का मानला जाऊ शकतो, कारण किरण सामंत ही शिवसेनेकडून या मतदारसंघासाठी इच्छुक होते। याआधी आपण निलेश राणे विरोधात किरण सामंत असा सामना पाहिला होता, मात्र या दोन्ही नावांना पडद्यामागे टाकत थेट भाजपच्या वरिष्ठ पातळीवरतून आता रवींद्र चव्हाण यांना आदेश देण्यात आले, त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना भाजपमध्ये या मतदारसंघावरून झोपण्याची शक्यता आहे। अक्षरा, नक्कीच चेतन, खरं तर कोकण हा शिवसेनेचा गड समजला जातो आणि तिथेच आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण हे मैदानात उतरणार आहेत अशा देखील चर्चा आहेत आणि किरण सामंत यांची शिवसेनेकडून चर्चा आहे। मग कोण माघार घेईल, कोण पुढे जाईल? निश्चितच भाजपचं सर्व जे काही काम असतं निवडणुकांमध्ये आपण सर्वेक्षणाच्या आधारावर पाहिलेलं आहे। याआधी निलेश राणे अपक्ष या मतदारसंघातून उभे राहिलेले होते, विनायक राऊत महायुतीतून निवडून आलेले होते, मात्र वैयक्तिक मतं निलेश राणेंची आपण पाहिली असती आणि भाजपची मतं जर पाहिली तर जवळपास 6 लाखांचा आकडा मतदारांपर्यंत गाठता येतो। त्यामुळे पुन्हा एकदा भाजपकडून या ठिकाणी दावा साधण्यात येत आहे आणि म्हणूनच जर रवींद्र चव्हाण आपण पाहिले असतील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मंत्री मानले जातात आणि थेट केंद्रापर्यंत त्यांची पोहोच आहे। याआधी शिवसेनेमध्ये जी फूट पडलेली होती त्यामागे पडद्यामागे रवींद्र चव्हाण यांची मोठी भूमिका आपण पाहिलेली होती। त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या दोन्हीही वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे निकटवर्तीय येते आहेत। त्यामुळे कुठेतरी किरण सामंत यांना आता रवींद्र चव्हाण यांच्याशी सामना करताना डोईजड होऊ शकतात, त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब होण्याची अधिक शक्यता आहे। अक्षरा, नक्कीच चेतन, खरं तर रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते देखील आहेत, पण बऱ्याचदा याआधी देखील शिवसेनेच्या नेत्यांसोबत त्यांच्या छोट्या मोठ्या कुरघोडी देखील समोर आल्यात। निश्चितच श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघांपासून ही कुरघोडी आपण पाहिलेली होती आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की हा मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांच्यासाठीच असेल। मात्र त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आपण ज्या प्रकारे पाहिलं असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट किंवा काँग्रेस असेल किंवा उबाटा गट असेल, या प्रत्येक पक्षामधून मोठे पदाधिकारी फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे। रायगड पासून कोकणापर्यंत अक्षरशः आपण सिंधुदुर्गापर्यंत पाहिलं असेल, वेगवेगळे नेते जे आहेत ते फोडण्याचं काम याआधी रवींद्र चव्हाण यांनी केलेलं होतं आणि म्हणूनच कुठेतरी आता रत्नागिरी सिंधुदुर्ग सारखा मतदारसंघ जिथे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, जर उबाटा गटाला टक्कर द्यायची असेल तर रवींद्र चव्हाण यांचा सारखा अनुभवी नेताच तिथे कामाला येऊ शकतो, नौखा नेता तिथे कामाला येणार नाही अशी धारणा कुठेतरी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर झालेली आहे। आणि म्हणून नक्कीच चेतन, त्यामुळे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस रंगणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद चेतन दिलेल्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।